SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया ह्या यूट्यूबवरील वृत्तवाहिनीवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मुंबईतील दादर पश्चिम येथील मान्यवर रहिवासी श्रीयुत ओमकार दिनेश गावडे आणि सौ आर्या ओमकार गावडे यांनी ह्या गणेशोत्सव काळामध्ये इको फ्रेंडली श्री गणेश आणि अत्यंत लक्षवेधी सजावट केली। अनेक भाविकांनी या सजावटीची प्रशंसा केली आहे। त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेने घरगुती श्री गणेश गौरव पुरस्कारासाठी सदर गणेशाची त्याच्या सजावटीची दखल घेतली आहे आणि लवकरच यांना पुरस्कार घोषित केला जाईल। श्री गणेश जसे कलेचे प्रेरणादायी दैवत आहे, तसेच साहित्याचे सुद्धा प्रेरणादायी दैवत आहे। श्रीयुत ओमकार हे कलाकार आहेत आणि सौ आर्या हे कलाकार त्याचप्रमाणे साहित्यकार लेखिका आहेत। त्यांनी लिहिलेला लेख बाप्पाचं आगमन म्हणजे दरवर्षीच विश्वनिर्मितीचा काळ अशा शीर्षकाचा लेख नवे शहर ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे। हा लेख अत्यंत उत्कंठावर्धक, रोमांचकारी आणि चैतन्यदायी आहे। या लेखाच्या माध्यमातून श्री गणेशाचे त्यांच्या घरामध्ये आगमन आणि त्याच दरम्यान एका नवजात बालकाचे आगमन यांचं अत्यंत चैतन्यदायी, रोमांचकारी वर्णन ह्या लेखामध्ये सौ आर्या यांनी लिहिलेला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे श्रीयुत ओमकार गावडे यांनी मनस्वी आभार मानले आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी ओमकार दिनेश गावडे। आमच्या घरी पिढ्यानपिढ्या ही शाडू मातीचीच मूर्ती बसवली जाते। ते माझं डेकोरेशनसुद्धा जे आम्ही बनवलं आहे ते करवंटीचं बनवलं आहे। त्या डेकोरेशनमध्ये आम्ही करवंटी, सुतळ, टोपली असे टाकाऊ वस्तूपासून जेवढ्या चांगल्यात चांगलं करता येईल ते आम्ही बनवायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मग आम्ही सुतळ घेतली, सुतळेपासून आम्ही हे बोंडू बनवले। त्याच सीमला अटॅच करण्यासाठी आम्ही एक टोपली घेतली, ती टोपली आम्ही बाप्पाची छत म्हणून दाखवलं। त्याच्यावरती पाटावरचा हा जो कपडा आहे हे पण आम्ही सगळं घरगुती बनवलेलं आहे। मला सर्वांना हा एक संदेश द्यायचा आहे, तेवढ्यात जास्तीत जास्त प्रमाणात आपण इको फ्रेंडली डेकोरेशन्स, इको फ्रेंडली मूर्ती वापरावे, जेणेकरून आपलं नेचर सुरक्षित राहील। तसंच मी BMCचे धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा उपक्रम चांगल्या रीतीने साजरा करण्यासाठी आम्हाला मदत करतात।